उंच आकाशी घेतो अशी काही भरारी, उंच आकाशी घेतो अशी काही भरारी, बघत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, बघत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. नमस्कार बालमित्रांनो, मी समर्थ राऊत. आजच्या जरेवाडी कट्टा या खास कार्यक्रमाचा पहिला सूत्रसंचालक. नमस्कार बालमित्रांनो, मी यशराज पवार, जरेवाडी कट्टा या खास कार्यक्रमाचा दुसरा सूत्रसंचालक. तर आज आपण बोलणार आहोत ज्यांनी की UPSC क्रॅक करून IAS उत्तीर्ण झाले असे ते बिरदेव डोणे. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया बिरदेव डोणे यांचे. तुम्ही तुमचे आसन ग्रहण करून घ्या. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत. नमस्कार सर, आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपले शिक्षण कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात सांगा. माझे नाव बिरदेव वीराप्पा डोणे आणि माझ्या शिक्षणाबद्दल सांगणं झालं तर मी जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेते. मी एक मेंढपाळाचा मुलगा असल्यामुळे मला वेळोवेळी स्थलांतर करावं लागायचे. त्यामुळे मला माझ्या प्राथमिक शिक्षणात थोडा अडथळा आला आणि त्यानंतर मी एका इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि UPSCची तयारी सुरू केली. तुमच्यासाठी UPSC म्हणजे काय? एक परीक्षा, एक स्वप्न की एक संघर्ष? ह्या तिन्ही गोष्टी माझ्या सफरमध्ये सामील होतात. एक स्वप्न की जे मी जिवंतपणे पाहिलं आणि एक संघर्ष की जो स्वतःलाच करावा लागला. सर, तयारीच्या काळात असा कोणता क्षण होता की तुम्ही स्वतःलाच मनात हार मानतो, त्यावेळी तुम्ही काय केले? तसं तर मी दोनदा अयशस्वी झालोय, पण एकदा प्रिलिम्समध्ये मला अपयश आले तेव्हा मला वाटलं की माझ्याच्याने होणार नाही. पण आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणून त्यांची आशा बाळगण्यासाठी सकाळी उठून पुन्हा नव्या जोमाने त्याच जोमात तयारी सुरू केली. सर, तुम्हाला पुन्हा एकदा सुरुवात करण्याची संधी दिली तर तुम्ही काय वेगळं कराल? मी स्मार्ट स्टडीवर जास्त ध्यान देईन. त्यामध्ये प्रिव्हियस इयर्स पेपर, क्वेश्चन सॉल्विंग यावर जास्त भर देईन. कदाचित मी जर स्मार्ट स्टडी केली असती तर मी एका वर्षा अगोदरच यशस्वी झालो असतो. सर, तुमच्या यशात अपयशाचा काय वाटा आहे? यश म्हणजे अपयशाची साखळीच असते. त्यामध्ये मला बऱ्याच वेळा अपयश आले, पण मी त्यामध्ये खचलो नाही. माझ्या यशामध्ये 80% अपयश आणि 20% चिकाटी आहे. सर, UPSC क्रॅकरसाठी एक सुपर पॉवर असावी तर ती काय असावी? UPSC क्रॅकरसाठी एक डिस्ट्रॅक्शन इम्युनिटी ही सगळ्यात मोठी सुपर पॉवर आहे माझ्या मते. यूट्यूब, सोशल मीडिया यापासून दूर राहणे हीच सर्वात मोठी पॉवर आहे. तयारी दरम्यान मित्रमैत्रिणीचे नाते, सोशल लाईफ, सणवार हे तुम्ही सगळं मिस केलं का? हो, खूपच. आणि UPSCसाठी मी माझे कोणत्याही सणवाराला गेलो नाही आणि जर मी UPSCत पास झालो तर मला दुसऱ्यांचे सणवार सुरळीत चालण्यासाठी मला करता येईल. त्यामुळे मी सर्वांना काहीच नाही केलं आणि त्याला खूप मिस केलं. सर, तुम्ही कधी तुमचा आत्मविश्वास गमावला होता का? हो, बऱ्याच वेळा. पण जुन्या आठवणी, सुरुवातीला केलेला संघर्ष, आईवडिलांचं स्वप्न हे डोळ्यासमोर आणून पुन्हा तयारी लागायचो. तुम्ही यशाचे खरे श्रेय कुणाला द्या? माझे आई बाबा. कारण मी दोनदा यशस्वी होऊन देखील त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तेव्हा बाकीचे लोक माझ्यावर शंका घेत होते, पण मी त्यांना दुर्लक्ष करून माझ्या स्वप्नाकडे चालत राहिलो. UPSC क्रॅकर म्हणून माझी जबाबदारी आहे की बाकीच्या लोकांच्या जीवनात सुरळीतपणा आणणे आणि बाकीच्यांना प्रेरणा देणे. सर, तुम्ही आमच्या मुलांना काय संदेश द्याल? मुलांनो, मी दोनदा अयशस्वी झालो, पण तिसऱ्या मी यशस्वी. तुम्ही देखील कधीही खचू नका. एकदा ना एकदा यश येईल. अँड नेव्हर गिव्ह अप. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात व आमच्या मुलांशी दिलसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.
मी पण खूप आनंदी झालो. तर आज आपण भेटलो